पेन्शनधारकांसाठी आता सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पेन्शनधारकांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी गुड न्यूज आता आली आहे। मुख्यमंत्र्यांनी 5 मागण्या आता पूर्ण केल्या। सर्वांनी आता जाणून घ्या अधिक माहिती। मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती। बघा पेन्शनधारक मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आला आहे। नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आहेत। यामध्ये पेन्शनधारकांची पेन्शन त्यांना जगण्यासाठी अपुरी पडत असल्याचं एक परिपत्रक आता शासनाला मागील महिन्यामध्ये सादर केलं होतं। या परिपत्रकामध्ये 5 मागण्या होत्या। पहिली जी मागणी आहे तर ती पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत मागणी होती। तर यामध्ये असं होतं, जी 2021 पासून पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करा अशी मागणी पेन्शनधारक करत होते। त्याबद्दल अनेक मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी काढले होते, परंतु राज्य सरकारला जाग आलेली नव्हती। कारण पेन्शन एकदा जर वाढ करायची जर म्हणली तर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा उपलब्ध पाहिजे। आधीच अनेक योजना सरकार नवीन आता योजना काढत आहे। केंद्र सरकारच्या योजना असेल किंवा राज्य सरकारच्या योजना असतील, या संदर्भात नवनवीन योजना दरवर्षी सरकार काढत असतं। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असतो। त्यातच आता सतत पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढीबाबत जी मागणी आहे त्याचं जे परिपत्रक आता सरकारला जे दिलं आहे, यामध्ये सगळ्यांचाच विचार करून थोडासा दिलासा देणारी बातमी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर पेन्शनधारकांची पहिली जी मागणी होती बघा ती मान्य करण्यात आली आहे। बघा पेन्शनधारकांची पहिली जी मागणी आहे तर ती मान्य करण्यात आली आहे। त्यानंतर दुसरी मागणी जी अशी होती की पेन्शनधारकांचा आता बघा राहण्यास, म्हणजे पेन्शनधारक जे आहेत तर त्यांना राहण्यासाठी, असे पण पेन्शनधारक आहेत त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित घर नाही, मोडकं तोडकं घरामध्ये पेन्शनधारक राहत असल्याचं याबद्दल आता मागणी होती की आम्हाला चांगलं एखादं घर पाहिजे। बघा ही मागणी होती। तर यामध्ये सुद्धा दिलासा देणारी बातमी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून आता दिली आहे। त्यामुळे तुम्ही पेन्शनधारक असाल तर दुसरी मागणी ती म्हणजे तुम्हाला आता राहायला तुमचं हक्काचं घर सुद्धा आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून देणार आहे। त्यानंतर 3 नंबरची मागणी जी पेन्शनधारकांनी आता तुम्हाला केली होती ती मिळणार आहे। ती म्हणजे मोठी मागणी आहे। तर प्रत्येकाचं जे पेन्शन आहे तर ती टोटल 3000 रुपयांनी वाढ करण्यात यावी अशी जी मागणी होती, तर ती सुद्धा मागणी आता मान्य करण्यात आली आहे। नेमका आता यामध्ये कोणकोणत्या मागण्या आहेत, याचा फायदा तुम्हाला नक्की कधी मिळणार आणि कोणाकोणाला आता याचा फायदा मिळणार ते नक्की तुम्ही बघायचं आहे। पेन्शनधारकांचे वय 60 वर्षापासून 100 वर्षापर्यंतच्या या वयामध्ये असते। तर तुम्हाला पण माहिती आहे, तर या वयामध्ये अनेक आजार पाठीमागे लागत असतात। पेन्शनधारकांना या वयापासूनच खर्चाची बाजू वाढत चाललेली असते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 4 नंबरचा एक मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे अगदी बघा 1 रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत। बघा पेन्शनधारकांचा हा मोठा निर्णय सगळ्यात आहे। 1 रुपयापासून 5 लाखापर्यंत किती पण असू द्या, तुमच्या दवाखान्याचा खर्च जो आहे तर तो पूर्णपणे आता सरकार भरणार आहे इथून पुढं। यासाठी तुम्हाला आता 2025 मध्ये एक कार्ड सरकारच्या माध्यमातून घ्यायचं आहे। तुम्ही जर गावाच्या ठिकाणी राहत असाल तर गावामध्ये तुम्हाला हे कार्ड ग्रामपंचायतीमध्ये आता उपलब्ध होणार आहे। त्यानंतर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर पंचायत समितीमध्ये तुमच्या हे कार्ड आता दिलं जाणार आहे। त्यानंतर तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये हे कार्ड आता तुम्हाला दिलं जाणार आहे। हे कार्ड दिल्यानंतर तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेला तर अगदी तुम्हाला सर्दी तापापासून 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार तुम्हाला दिला जाणार असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर बघा पेन्शनधारक मित्रांनो, आता ज्या प्रत्येक मागण्या आहेत तर याचे परिपत्रक सुद्धा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलं आहे। यामध्ये प्रत्येक पेन्शनधारकांची पेन्शन ही आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वाढवण्यात येणार आहे। तसेच तुम्हाला खर्चाला जो भार पडत होता तर तो दवाखान्याचा भार पडत होता, तो सुद्धा आता मोठा निर्णय या दवाखान्याच्या भाराबद्दल आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो, आता या 5 निर्णयाचा फायदा तुम्हाला कोणत्या तारखेपासून मिळणार आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे, कोणकोणती कागदपत्रे नवीन सादर करावी लागणार आहेत आणि तुम्हाला यामध्ये तुम्हाला जो दवाखान्याचा खर्च येत होता
तर तो माफ कसा होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर शेतकरी बघा पेन्शनधारक मित्रांनो बघा यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं जे काय असेल ते क्लिअर करणार होतो। बघा आता पेन्शनधारक मित्रांनो लक्ष द्या, पहिल्यांदा आपण तुम्हाला याच वयापासून दवाखान्याचा खर्च जो असतो तर तो मोफत 1 रुपया सुद्धा न भरता आता लाभ कसा घ्यायचा याची माहिती सांगतो। बघा पेन्शनधारक मित्रांनो आता बघा पेन्शनधारकांची जी 3000 रुपयांची जी पेन्शन वाढीची मागणी आहे तर ती कोणाकोणाला मिळणार आहे, कसं कसं मिळणार आहे ते पण सांगतो, कारण कोणत्या तारखेपासून हे तुम्हाला मिळणार आहे त्याची माहिती सांगतो। दवाखान्यात जो खर्च आहे का नाही बघा यामध्ये, कारण पहिला कसं होत होतं फक्त मोठमोठ्या दवाखान्यामध्येच आता खर्च जे काय असेल ते माफ होता, आता सगळ्या दवाखान्यामध्ये तुमचा खर्च माफ होणार आहे। यासाठी बघा आता तुम्हाला एक कार्ड काढणं गरजेचं आहे। तुमच्या जवळ जर कार्ड असेल तर याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा ते सांगतो। या कार्डाचं नाव आहे आयुष्यमान कार्ड। आता हे कार्ड बघा आता प्रत्येकाने एक कार्ड काढायचं आहे। 2024 मध्ये या कार्डावर एवढ्या सुविधा नव्हत्या, परंतु पेन्शनधारकांसाठी 2025 मध्ये आता या कार्डावर अनेक सुविधा आता उपलब्ध करून आता पेन्शनधारक मित्रांनो तुमच्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। पेन्शनधारकांना जास्त करून बीपी असेल, शुगर असेल, बघा याच्या महिन्याच्या महिन्याला गोळ्या घ्यावे लागतात। बघा बीपीच्या असेल, तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, याच्या महिन्याच्या महिन्याला तुम्हाला गोळ्या घ्यावे लागतात। यासाठी पेन्शनधारकांना मोठा खर्च महिन्याच्या महिन्याला होत असतो। याचा खर्च जो आहे तर तो माफ व्हावा यासाठी आयुष्यमान कार्डावरती आता पेन्शनधारकांना लागू केलेत मोठमोठे उपचार। यामध्ये आता बघा पहिला यामध्ये होत होतं फक्त मोठमोठेच आणि मोठ्या दवाखान्यामध्ये आयुष्यमान कार्डावरती उपचार होत होते, परंतु आता छोटे उपचार सुद्धा यामध्ये आता सुरू करण्यात आले आहेत। मेडिकल मधली गोळ्या असू द्या, बघा या कार्डावर मेडिकलमध्ये गोळ्या जे बीपी शुगरच्या तुम्हाला महिन्याच्या महिने गोळ्या घ्यायला लागतात ना तर त्या सुद्धा आता या कार्डावर पेन्शनधारकांना मोफत देण्याची सुविधा राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। म्हणजेच अगदी मेडिकल पासून म्हणजे सर्दी खोकल्यापासून मोठमोठे 5 लाख रुपयेपर्यंतचे उपचार पेन्शनधारकांच्या या कार्डावरती आता मोफत होणार आहेत। राज्य सरकारने केंद्र सरकारने या दोघांनी मिळून या निर्णयाचा फायदा आता पेन्शनधारकांना आता दिला जाणार आहे। तर बघा कसं मिळवायचं याचा फायदा बघा, तर मग याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचं ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड जे असेल तर ते तुमचं आधार कार्ड असेल, बघा कागदपत्र काय काय लागणार आहेत हा लाभ घेण्यासाठी बघा ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड असेल, त्यानंतर आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमच्या बँकेचं पासबुक असेल, तुमचं रेशन कार्ड असेल, झेरॉक्स असेल, ही महत्त्वाची कागदपत्र आहेत तर ती तुम्हाला पुढील महिन्यापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला द्यावी लागणार आहेत। त्यानंतर राहिला प्रश्न तुमच्या पेन्शन वाढीचा, तर तो सुद्धा 3000 रुपये पेन्शन वाढ कोणाकोणाला मिळणार आहे तर बघा सांगतो। त्याआधी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला ही कागदपत्र कुठे जमा करायला लागणार आहेत, तर बघा परत सांगतो तुम्हाला, जर तुम्ही गावात राहत असाल तर ग्रामपंचायतीमध्ये जमा करायचे आहेत, जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल पंचायत समिती त्या ठिकाणी जमा करायचे आहेत, त्यानंतर जिल्हा ठिकाणी राहत असाल तर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तुम्हाला जर जिल्हा परिषद जवळ असेल तर या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहेत। तर आता बघा 3000 रुपये पेन्शन जी आहे ती कोणाकोणाची वाढणार आहे। आता बघा पेन्शनधारक मित्रांनो यामध्ये पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात येणार आहे, तर ती 3000 रुपये पेन्शन वाढ करण्यात येणार आहे, परंतु याचा जो निर्णय तर तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून घेणार आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही पेन्शनधारक राज्य शासनाचे पेन्शनधारक आहेत तर काही पेन्शनधारक जे आहेत तर ते केंद्र सरकारचे आहेत, तर त्यामुळे हा जो निर्णय तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे मिळून येत्या पुढील 1 महिन्याच्या आतमध्ये हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। हा निर्णय झाल्या तुम्हाला टोटल 3000 रुपयांची पेन्शन वाढण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली आहे, कारण ही पेन्शन वाढल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पेन्शन वाढवून मिळणार आहे। तर बघा याचा जो लाभ आहे तर तो तुम्ही घ्यायचा आहे। तर पेन्शनधारक मित्रांनो अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।